रविवारचा दिवस म्हणजेच 8 डिसेंबर भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय निराशाजनक दिवस होता। क्रिकेटच्या इतिहासात क्वचितच असा दिवस क्रिकेट चाहत्यांना पाहायला मिळाला असेल। मात्र 8 डिसेंबरला जे घडलं त्याची आठवण भविष्यात कधीही येऊ नये असंच क्रिकेट चाहत्यांना वाटेल। या एका दिवसात अवघ्या 6 तासात भारतीय संघाला 3 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं। या दरम्यान एक सामना असाही होता ज्यामुळे भारतीय संघ किताबापासून वंचित राहिला। नमस्कार, मी प्राची शिरकर प्रहार मध्ये आपलं स्वागत करते। भारताच्या या 3 पराभवांपैकी पहिला पराभव म्हणजे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत पुरुषांच्या वरिष्ठ संघाला दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाकडून मानहानीकारक पराभव सहन करावा लागला। ॲडलेडच्या पहिल्याच कसोटीत शेर ठरलेले टीम इंडियाचे पठ्ठे दुसऱ्या कसोटीत मात्र ढेर झाले। त्यानंतरचा दुसरा पराभव म्हणजे भारताच्या महिला वनडे संघाचा। यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं आपल्याच घरात त्यांना मात दिली। त्यानंतर या सगळ्यातील दिवसातील तिसरा आणि सर्वात मोठा पराभव म्हणजे 19 वर्षाखालील आशिया कपच्या फायनल मध्ये। यात बांगलादेश सारख्या कमकुवत संघानं भारतीय संघाला मात देत आशिया कप पटकावला। आता याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया। ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाचा दुसरा कसोटी सामना ॲडलेड मध्ये 6 डिसेंबर पासून खेळवला जात होता। रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुलाबी बॉल कसोटीत भारताला 2.5 दिवसात पराभवाचं तोंड पाहावं लागलं। ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाते। त्यातल्या 2 सामन्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि भारत आता 1-1 अशा बरोबरीत आहे। भारतीय पुरुष संघाचा पराभव झाल्यानंतर काही तासांमध्येच भारताच्या महिला वनडे संघालाही पराभव सहन करावा लागल्यानं ही जखमेची खपली पुन्हा निघाली। मालिकेतल्या दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियानं भारताच्या महिला संघाला 122 धावांनी हरवलं। ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटिंग करत 8 बाद 371 धावा केल्या होत्या। मात्र भारताच्या महिला संघाला हे आव्हान पेलता आलं नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ 249 धावांवर पेव्हिलियन मध्ये परतला। यासोबतच भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धची 3 वनडे सामन्यांची मालिकाही गमावली। महिला संघाचा पराभव पचवतो न पचवतो तोच आणखी एक झटका 19 वर्षाखालील आशिया स्पर्धेत बसला। 19 वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेत दुबळ्या बांगलादेशानं भारतीय संघाला हरवलं आणि भारतीय चाहत्यांच्या पदरी आणखी एक निराशा पडली। 50 षटकांच्या या सामन्यात बांगलादेशनं भारताला 59 धावांनी हरवत खिताबावर आपलं नाव कोरलं।